आता एक महत्त्वाची बातमी, म्हाडाच्या 2640 घरांच्या विक्रीसाठी आज सोडत निघणार आहे। आज दुपारी 12 वाजता बांद्र्याच्या रंगशारदा सभागृहामध्ये संगणकीय सोडत निघेल। सुमारे 75,000 अर्जदारांची 4 महिन्यांपासूनची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामादरम्यान काही गरदुल्ले बांधकामाचे गज आणि साहित्य चोरत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। महापालिका आयुक्तांकडून तात्काळ आता कारवाईच्याही सूचना देण्यात आल्या आहेत। आपण पाहू शकतोय हा व्हिडिओ समोर आलेला आहे। बांधकामाचं साहित्य चोरतानाचा एकाचा हा व्हिडिओ आहे आणि या सगळ्या गरदुल्ल्यांवर कारवाई करण्याची आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे। आता बातमी बदलापूरमधून आहे। बदलापूर पश्चिमेकडील गणेश चौकातनं वालीवलीकडे जाणारा पालिकेचा रस्ता ग्रामस्थांनी मनमानी करत बंद केलाय। अनेक वर्षांपासून हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी खुला होता, मात्र मांजर्लीमधील ग्रामस्थांनी हा रस्ता बंद केलाय। पालिकेचा रस्ता अशा पद्धतीने बंद करता येतो का, असा सवाल आता उपस्थित होतोय। बातमी गडचिरोलीमधून आहे। गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गावर वाहन चिखलात फसल्यामुळे दोरी बांधून महिलांनी चक्क हे वाहन बाहेर काढल्याचं दृश्य सुद्धा समोर आलंय। सिरोंचा तालुक्यातल्या सोमनपल्ली या ठिकाणाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून अक्षरशः चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। या ठिकाणी वाहनं चिखलात फसल्यामुळे महिला मजुरांनी वाहनाला चक्क दोरी बांधून हे वाहन बाहेर काढलंय। आपण पाहू शकतोय सध्या सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि चक्क महामार्गावर अशा पद्धतीनं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं आणि या चिखलात हे वाहन फसलं, त्यामुळे तिथे असलेल्या गाडीतल्या मजूर महिलांनी हे वाहन बाहेर काढलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा कारागृहाबाहेर फटाके वाजवून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। येरवडा कारागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। दरम्यान आता आतषबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। शंकर भालके या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने नागपूरच्या परिसरामध्ये जेलच्या भिंतीजवळ एक फटाका फोडून त्याचा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ रील्स व्हायरल केला होता। आमच्या सोशल मीडिया आणि क्रिमिनल इंटेलिजन्स टीमनं तो व्हिडिओ कॅच केला आणि त्यामधील जी आरोपी आहे त्याचा शोध घेऊन आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे। जिथे त्यांनी फटाके फोडले त्या ठिकाणी आपण पाणी पंचनामा करून त्या आरोपीवर आपण कायदेशीर कारवाई करू।